नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी ते काय गोविंदाचं गाणं होतं कुठच्या तरी सिनेमातलं ते आठवतं. मैं रस्ते से जा रहा था, मैं भेलपुरी खा रहा था, मैं लड़की पटा रहा था, तुझे मिरची लगी तो मैं क्या करू. हे गाणं अलीकडे सारखं सारखं आठवायला लागलंय आणि त्याचं कारण आहे उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार मातोश्रीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदा. जगात कुठेही काही होत असेल तरी त्याची मिरची कोणाला लागते तर उद्धव ठाकरेंना लागते असं म्हणायची पाळी आली. म्हणजे उद्या ट्रम्प अर्जेंटिनाला गेले किंवा आणखीन कुठे तुर्कस्तानमध्ये गेले किंवा नेदरलँडला गेले आणि तिथे ते कोणाला भेटता भेटता मध्येच ती कोण इटालीची पंतप्रधान आहे मेलोडी तिला भेटले तरी उद्धव ठाकरे लगेच मातोश्रीवर एक पत्रकार परिषद घेतील आणि शिंदेच्या नावाने बोट मोडायला लागतील. लाज वाटत नाही? गद्दारांची भेटगाठ करता तुम्ही वगैरे वगैरे. पण यावेळेला एक वेगळं, मी त्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर सहसा बोलत नाही, पण यावेळेला एक त्यांचं जे काही उल्लेख होता तो ऐकून मला वाटलं की या संदर्भात थोडं वेगळं बोललं पाहिजे. एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उबाठामधून आलेल्या 6 खासदारांना घेऊन मध्यंतरी अमित शहाना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते आणि पंतप्रधानांनी त्यांना भेट दिली होती. आता काल परवा काहीतरी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते आणि त्यांनी आपल्या पक्षाच्या सगळ्या किंवा युबीटीतून आलेल्या खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आणि योगायोग असा आहे की त्याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेमध्ये जी दुफडी वाजली, 2 पक्ष झाले आणि अधिकृत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह जे काही एकनाथ शिंदेना मिळून गेलेलं आहे ते त्यांच्याकडून काढून घ्यावं. निवडणूक आयोगाचा निकाल कसा गैरलागू आहे इथपासून 2022 मध्ये वेगळे झालेले, बाजूला झालेले 22 आमदार ज्यांची अपात्रता, या सगळ्या विषयाचं एक रोंबाट करून उद्धव ठाकरेंनी कपिल सिब्बल यांच्याकडे सोपवलेलं आहे आणि ते बिचारे आपल्या बुद्धीला लागेल तेवढी धार रोज लावतायत, पण काही होत नाही. आणि त्या निमित्ताने जी काय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे, आजचे चीफ जस्टिस सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर ती सुनावणी चालू असताना एकनाथ शिंदे दिल्लीला जातात आणि उबाठामधून आलेल्या 8 खासदारांसकट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात. याची उद्धव ठाकरेंना मिरची लागलेली आहे. अर्थात तेवढंच नाही, जेव्हा जंतर मंतरवर त्या झुरळांचं आंदोलन चालू होतं तिथे आपल्या लाडक्या कन्येला घेऊन पोहोचलेले शरद पवार हे तिथून उठले, जंतर मंतरवर त्या झुरळांच्या नेत्यांना भेटून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले. तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंना मिरची लागलेली होती. तेव्हा मिरची लागणं हे गाणं जे आहे ते बहुधा उद्धव ठाकरेंच्या भविष्यवाणीचं म्हणूनच गोविंदाच्या त्या कुठल्या चित्रपटात आलेलं असेल अशी मला शंका आली. पण यावेळेला ती पत्रकार परिषद घेतली उद्धव ठाकरेंनी आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू असताना पंतप्रधान उबाठाच्या फुटीर खासदारांसकट शिंदे आणि पंतप्रधानांची भेट आहे त्या संबंधात अकारण एक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली की काय पंतप्रधान दाखवू इच्छितात सुप्रीम कोर्टाला की फुटलेल्या खासदारांना की भिवू नका,
मी तुमच्या पाठीशी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीतून दाखवण्याचा प्रयत्न करतायत का? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही स्वामी समर्थ वगैरे जो संप्रदाय आहे त्यातली एक घोषणा आहे, वचन आहे की ज्या वेळेला माणूस डळमळीत येतो अशा वेळेला स्वामी समर्थांचा जो भक्त असतो त्याला घाबरू नकोस, निश्चिंत राहा, कर्म आहे ते कर, असं सुचवण्यासाठी जे शब्द काही वापरले गेले त्या शब्दांचा हा गोषवार आहे. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण तशीच एक स्वामी समर्थ संप्रदाय वगैरे काय त्यातले एक महाराज आणि प्रसिद्ध प्रवचनकार सद्गुरू वामनराव पै यांचं पण एक वचन आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि ही लिंक आठवल्यानंतर मला वाटलं की एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना सद्गुरू वामनराव पै सांगतायत, आता रडू नकोस, तूच आहेस तुझ्या पतनाचा शिल्पकार. आपल्यावर ही अवस्था का आली याचा विचार जर उद्धव ठाकरेंनी गंभीरपणे केला तर मग त्यांना या रोज रोज मिरच्या झोंबायचं काही कारण नाही. आपण कुठे कुठे कसे कसे चालत गेलो. अरे तुम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं, जे काय त्यांचे डावपेच असतील त्याच्यासाठी केलं, पण म्हणून उठता बसता तुमचे मूड सांभाळणं हे शरद पवारांचं कर्तव्य होऊन बसत नाही. शरद पवार पण एक स्वतंत्र पक्ष चालवतात आणि त्या पक्षाचं किंवा त्या पक्षाच्या द्वारे त्यांना जे काय राजकीय डावपेच खेळायचे आहेत त्यासाठीचं वर्तन किंवा कृती शरद पवार करत असतात. आणि ती करताना उद्धव ठाकरेंची पूर्व परवानगी घ्यायला शरद पवार म्हणजे तुमचे कोणी शाखा प्रमुख, विभाग प्रमुख वगैरे नाहीये. तुम्ही शरद पवारांना काय दिलं या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नकारार्थी असेल, पण शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसला आणून उद्धव ठाकरेंच्या दावणीला बांधलं गेलं. हे काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मिळून करू शकले नसते, पण अत्यंत चतुराईने शरद पवारांनी ते काम केलं. अर्थात शरद पवारांनी काय फार मोठ्या उदात्त भावनेने केलं असं बिलकुल नाही. त्यांचाही राजकीय डावपेच होता आणि तो डावपेच त्यांनी कधी लपवून ठेवला नाही. अगदी सामनाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये शरद पवारांनी आपला खरा डावपेच सांगून टाकला. 2014 मध्ये भाजपचं सरकार बनवायला परस्पर बाहेरून पाठिंबा जाहीर करणारे शरद पवार हे सगळ्यांना अचंबित करून गेले होते. पण त्याचा खुलासा शरद पवारांनी नंतर सामनाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये केला की शिवसेना आणि भाजप यांच्यात जो दुरावा निर्माण झालाय त्या दुराव्याची खाई तयार व्हावी. त्यांनी एकमेकांविषयी कमालीचं शंकास्पद व्हावं, एकमेकांकडे संशयाने बघावं आणि त्यांच्यातला दुरावा वाढावा हाच आपला पाठिंबा देण्यामागचा हेतू होता. पाठिंबा द्यायचा भाजपला, पण त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्या मैत्री संबंधामध्ये 25 वर्षाच्या मैत्री संबंधामध्ये बिंबा घातला जावा हीच शरद पवारांची खेळी होती. आणि हे त्यांनी इतर कुठे नाही तर थेट सामनाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत सांगितलं आणि ते संपादकांना, कार्यकारी संपादकांना कळलं नाही. संपादक खुद्द उद्धव ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत ही दोन माणसं सोडली तर शिवसेना उरली आहे कुठे. पण शरद पवार जे उघड माथ्याने सांगतात, उजळ माथ्याने सांगतायत की तुम्हाला मी मूर्ख बनवलं, त्याच्यावर पण टाळ्या वाजवणारे जे शिवसैनिक आहेत किंवा खुद्द उद्धव ठाकरे आहेत त्यांना आज शरद पवार काय करतात याची मिरची लागण्याचं कारण काय आहे. शरद पवार हे एक राजकीय तडजोड म्हणून किंवा डावपेच म्हणून तुमच्या बरोबर आले, त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं, ते तुम्ही फार कर्तृत्व म्हणून केलेलं नाही.
देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाचं खच्चीकरण करायचं हा शरद पवारांचा डाव होता. शरद पवारांना कळत होतं भाजप महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष होऊ घातलेला आहे. 2014ची लोकसभा, त्यामध्ये ज्या प्रकारे भाजपने प्रचंड बाजी मारली होती त्याच्यापासून शिवसेनेला दूर केलं तर भाजपला आणखीन मोठी झेप घेता येणार नाही. भाजपनेही मूर्खपणा केला आणि 2014 मध्ये युती मोडली. त्याचे परिणाम भाजपने भोगले मागले 5 वर्ष. सांगायचा हेतू असा की 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती फोडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देण्यापर्यंतचा डाव शरद पवार खेळले. तो फार मोठं औदार्य उदात्त वगैरे काही नव्हतं. भाजपचं खच्चीकरण आणि त्याच्याबरोबर आपोआपच शिवसेनेला हिंदुत्ववादी मतदारांमध्ये संशयास्पद बनवणं हाच शरद पवारांचा हेतू होता. पण तो हेतू साध्य करता करता हिंदुत्ववादी सगळ्या मतदाराला भाजपच्या घोटात ढकलण्याचं काम केलं शरद पवारांनी आणि शिवसेनेचं खच्चीकरण केलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना पक्ष खच्ची करून टाकला. तेव्हा हे सगळं उघडपणे शरद पवार सांगतात. पण तुम्हाला ऐकायचं नसेल तर बिचारे शरद पवार तरी काय करतील. आपले डावपेच खेळता खेळता तुम्हाला एक मुख्यमंत्रीपद दिलं किंवा मिळालं, हा तुम्हाला फायदा वाटत असेल, पण त्यामुळे उद्धव ठाकरेंची मर्जी सदोदित आयुष्यभर सांभाळण्याचा मक्ता हा शरद पवारांनी घेतलेला नाही. आणि म्हणून आज जर शरद पवार आपले काही स्वार्थ किंवा राजकीय पक्षाचे हेतू साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले असतील तर ते तुम्हाला आवडतं की नावडतं हे शरद पवार विचारणार नाहीत. तुम्ही देखील फडतूस वगैरे वगैरे टरबुजा म्हटल्यानंतर शाल श्रीफळ आणि काय ते पुष्पगुच्छ घेऊन फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्यावर भेटायला गेला होता. तेव्हा तुम्ही शरद पवारांची पूर्व परवानगी घेतली होती का की मी फडणवीसांना भेटायला जातोय कारण विरोधी नेतेपद विधानसभेतलं उबाठा शिवसेनेला मिळावं एवढीच माझी अपेक्षा आहे, अशी पवारांची पूर्व परवानगी ठाकरेंनी घेतलेली नव्हती. त्यामुळे शरद पवार आपापल्या कारणांसाठी एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी अमित शहाना भेटत असतील तर त्यासाठी उद्धव ठाकरेंना मिरच्या झोंबण्याचं काही कारण नाही. पण जेव्हा मनामने न्यूनगंड असतो तेव्हा कोणीही शिंकरलं, माशी शिंकली तरी तुम्हाला लगेच आपला अपमान झाला आपला अपमान झाला म्हणून नाचावं असं वाटतं. 2020-21 मध्ये कधीतरी जेव्हा पहिल्यांदा लता मंगेशकर पुरस्कार हा मोदींना पंतप्रधानांना जाहीर झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना सुद्धा त्या समारंभाचं आमंत्रण होतं, पण आपलं नाव आमंत्रण पत्रिकेत नाहीये म्हणून उद्धव ठाकरेंनी तिकडे पाठ फिरवली होती. समारंभ मुंबईचा होता. म्हणजे कशातही आपला मान अपमान बघायचं. माझ्या आधी त्याचं पाऊल पुढे पडलं, माझा अपमान झाला. या न्यूनगंडातून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल. आणि प्रामुख्याने जेव्हा तुम्ही न्यूनगंडाने पोखरलेले असता, तुमच्यामध्ये आत्मविश्वासाचा दुष्काळ पडलेला असतो, अशा वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आपला अपमान दिसतो आणि तो अपमान नसतो, तो तुम्हाला स्वतःच्या नाकर्तेपणाचा झालेला साक्षात्कार असतो. आणि म्हणून पवार कुठे गेले किंवा एकनाथ शिंदेना कोणी भेट दिली याच्या मिरच्या तुम्हाला झोमतात. एकनाथ शिंदेच्या घरी अमित शहा आलेले नाही, पण ते अमित शहा मातोश्रीवर युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले होते हे विसरू नका.
तो सगळा रुबाब उद्धव ठाकरे आज गमावून बसले. एक अल्पकालीन मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी मातोश्रीचं सगळं स्थान महात्म्य होतं ते उद्धव ठाकरेंनी मातीमोल करून टाकलं. आणि म्हणून आज जे काय उभाठा शिवसेना म्हणून ठाकरे परिवार आणि ठाकरे या नावाचा दबदबा जमीनदोस्त झालाय, त्या पतनाचे शिल्पकार खुद्द उद्धव ठाकरे आहेत, त्याला दुसरा कोणी जबाबदार नाही. महात्मा गांधींचं एक वचन आहे, तुमच्या सहकार्याशिवाय तुमचा अपमान कोणीही करू शकत नाही. उद्धव ठाकरे ही गोष्ट विसरले. मुंबईत अनेकदा राहुल गांधी येऊन गेले, पण ते राहुल गांधी इतर कुठच्याही झोपडीत पण जातात, पण मातोश्रीकडे फिरकले नाही. हा उद्धव ठाकरेंना अपमान वाटत नाही का? तुम्ही त्यांच्या घराच्या पायऱ्या दिल्लीत जाऊन झिजवता, पण ते मुंबईत आले तरी आपली पायधूळ मातोश्रीच्या पायरीवर झाडायला येत नाही. हा अपमान आहे. या अपमानाची जाण आहे तुम्हाला? आपला मान किंवा अपमान काय आहे हे सुद्धा ज्यांना कळत नाही, त्यांचा दुसऱ्या कोणी अपमान करायची गरज नसते. ते आपल्या अहंकाराच्या आहारी जाऊन पदोपदी स्वतःचा अपमान करून घेत असतात. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना जर मिरच्या झोंबल्या असतील तर त्या मिरच्या खऱ्या पण नाही, त्या त्यांच्या कल्पनेतल्या आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, वगैरे वगैरे नरेंद्र मोदींना सांगायची गरज नाही. आणि अशा पंतप्रधानांच्या कुठे भेटीगाठी होतात यावर सुप्रीम कोर्टाचे निकाल ठरत नाही. तुम्हाला स्वयंभू असलेले महान वकील जे काय चण्याच्या झाडावर चढवत असतात ते आधी बघा, हे झाड झाडावर चढण्याच्या लायक एवढं तरी आहे का? तुम्हीच चण्याच्या झाडावर चढणार आणि तुम्ही तिथून कोसळून पडणार आणि मग दुसऱ्यांच्या नावाने बोटं मोडायची, ही इथे चण्याचं झाड लावायची काय गरज होती? चण्याच्या झाडावर चढायचं नसतं एवढं जरी तुम्हाला कळालं असतं तरी खूप झालं असतं. पण जरा आत्मपरीक्षण करा, आपला चेहरा आरशात बघा, आपल्या काय चुका झाल्यात त्याचा शोध घ्या, मग कळेल. उद्धवराव, तुमच्या पतनाचे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात. तुमचा कोणीही अपमान करू इच्छित नाही आणि करण्याची गरज पण नाही. तुम्ही अपमानासाठी असुसलेले असता म्हणून उठता बसता तुम्हाला स्वप्न पडतात की आपला अपमान झालेला आहे. असो, आपल्या पतनावर विचार करा. एवढाच परत एकदा सांगून निरोप घेतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.